आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। जातीय जनगणनेसाठी 11,718 कोटी मंजूर, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। 2 टप्प्यात होणार देशातील पहिली डिजिटल गणना। 2027 मधली जनगणना ही देशातील 16वी जनगणना असेल। शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती 15 डिसेंबरपर्यंत पोर्टलवर अपलोड करा, जिल्हा बँकेचे आदेश। कर्जमाफीच्या अनुषंगाने माहिती संकलन प्रक्रिया सुरू। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सर्व विकास सेवा संस्थांना 15 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व कर्जाची माहिती नव्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत। जत तालुक्यात भरपाईचे 44.85 कोटी रुपये वितरित, 47,877 शेतकऱ्यांना लाभ, 33,037 हेक्टर क्षेत्र बाधित। पुरंदर विमानतळ भूसंपादनाला 6,000 कोटी रुपये लागणार, प्रकल्पग्रस्तांसोबत सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांची बैठक। पुणे विभागात मोजणीची 50,000हून जास्त प्रकरणे खोळंबली, महसूल मंत्र्यांची घोषणा हवेत विरली। पुणे जिल्ह्यात 17,965 प्रकरणे प्रलंबित। शेतजमिनीची तसेच मिळकतीची जलदगतीने मोजणी होऊन 15 दिवसात निपटारा करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा हवेत विरली। सोलापूरच्या कांद्याची बांगलादेशात निर्यात, शेतकऱ्यांना अच्छे दिन, मिळणार उत्तम दर। नोव्हेंबरमध्ये कांद्याचा दर सरासरी 1,000च्या आत होता, मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ झाली। गुरुवारी आणि शुक्रवारी आवक झालेल्या कांद्याला सरासरी 1,350 ते 32 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। मनरेगात प्रत्येक कुटुंबाला सरासरी 50 दिवसांचा रोजगार, केंद्र सरकारची संसदेत माहिती। ग्रामीण रोजगार हमी योजनेत ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्य स्वयंसेवा करून अकुशल शारीरिक काम करतात, अशा प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसांपर्यंत रोजगाराची हमी दिली जाते। अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान 90%, बैलगाडी, बैलजोडी, आऊत, तिफन आणि मोगडा नांगर लोप पावले। कामाचा खर्च आणि पिकांच्या उत्पादनात वाढ झाली। अमरावती जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत तब्बल 5,550 कामे सुरू, 68 प्रकारच्या कामांची नव्याने पडणार भर। गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष अद्यापही कायम, शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या। जिल्ह्यातील प्रकल्प म्हणजे मृगजळ, 55 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते। विहीर दुरुस्तीसाठी प्रस्ताव, सिल्लोड तालुक्यात 129 विहिरी बुजल्या, 38.70 लाखांची गरज। या निधीतून विहिरी दुरुस्त झाल्या, तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या दूर होईल, अशी अपेक्षा तालुका प्रशासन आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली। तर उरलेल्या मक्याचं करायचं काय? शासन खरेदी करणार केवळ 11 क्विंटल, शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न। शेतकरी मका पिकवतो, प्रति एकर 30 क्विंटल, त्यातील शासन खरेदी करणार 11 क्विंटल, तर उरलेल्या 19 क्विंटल मक्याचं करायचं काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। शासनाचे भरड धान्य केंद्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा, असंच म्हणावं लागेल। चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळ परिसरात CCI केंद्रात अप्रमाणित मीटरने ओलाव्याची तपासणी, ओलाव्याचे कारण देत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट। राजकीय नेत्यांची चुप्पी शेतकऱ्यांच्या मुळावर। CCIला डबल रॉड असलेले ओलावा मीटर वापरण्यास पूर्णपणे बंदी असताना दररोज सेंटरवर सर्रासपणे डबल रॉड असलेल्या ओलावा तपासणी मीटरचा वापर केला जातोय। सदर प्रकार माध्यमांच्या प्रतिनिधीने वारोव्यातील एका सेंटरवर भेट देऊन उघडकीस आणला। सदर सेंटरवर CCI कडे एकही सिंगल असलेले ओलावा तपासणी मीटर नव्हते, मात्र खरेदी बंद पाडल्यामुळे CCIने सिंगल रॉडचे मीटर आणल्यावर खरेदी सुरू करण्यात आली। ग्राहक संरक्षण मंत्रालयाची मनमानी, कांदा उत्पादक हवालदिल, दिल्लीत गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे। धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट, प्रति क्विंटल 5 किलो अतिरिक्त धान कपात, संस्थांच्या मनमानीचा फटका। शासनाच्या दुर्लक्षामुळे सरकारी धान केंद्र प्रति क्विंटल 4 ते 5 किलो अतिरिक्त धान घेतंय। नियम मोडणाऱ्या अशा धान केंद्रांची मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी, अशी प्रकरणे तातडीने चौकशी करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे। गोंदिया जिल्ह्यात दूध उत्पादकांचे अडकले 60 लाख, शासनाकडे अनुदानाची रक्कम अजूनही थकीत। दूध उत्पादकांना देण्याऐवजी बल्क कूलर खरेदी करण्यात आलाय। बिबटे पकडण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात 200 पिंजरे दाखल। कोपरगावमध्ये 29, पारनेर 37, संगमनेर 51, नगर 23, श्रीगोंदा 14, पाथर्डी 10, अकोलेमध्ये 14, राजुरी 10 तर राहुरीमध्ये 7 पिंजरे बसवण्यात आलेत। अहिल्यानगर वनविभागात 1,150हून अधिक बिबट्यांची संख्या।
63 दिवसात 18.18 लाख टन सोयाबीन खरेदी करणार तरी कसे? 19 लाख टनांचे उद्दिष्ट, 27 दिवसात मात्र 81,788 टन सोयाबीन खरेदी. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सरकार चालू हंगामामध्ये 19 लाख टन सोयाबीन MSP दराने खरेदी करणार अशी माहिती सभागृहाला दिली. वर्ग 2 जमीनधारकांना दिलासा, आता 5% नजराणा देखील रद्द, मालमत्ता वर्ग 1 मध्ये होणार. धाराशिव जिल्ह्यातील 2000 मालमत्ता धारकांचे कोट्यवधी रुपये वाचले. खोबऱ्याच्या आधारभूत किमतीला मान्यता. सरासरी गुणवत्तेच्या किसलेल्या खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 12,027 रुपये आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल 12,500 रुपये दर निश्चित करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील अकोट नापेड खरेदी केंद्रावर ग्रेडरला मारहाण केली. नापेड सोयाबीन खरेदीमधील प्रकार. गाडी रिकामी करण्यास 5,000ची मागणी. आरुष पटेल या नापेडच्या ग्रेडरने चक्क गाडी खाली करण्यास 5,000 रुपयांची मागणी केली. त्यांनी संबंधित ग्रेडरला मारहाण केल्याचं समजतंय. 5,000 मागणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोयाबीन खरेदी सुरू करण्यासाठी पैशांची मागणी, विजय वडेट्टीवार यांचा आरोप. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी चौकशीचे आदेश दिलेत. मराठवाड्यातील नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पणन मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून 4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. राज्यातील जवळपास 500 खरेदी केंद्रांसाठी ही वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. सर्व्हर डाऊनमुळे नाशिक जिल्ह्यातील घोटीत धान खरेदी कोलमडली. शेतकऱ्यांची कुचंबना. केंद्रात केवळ एका संगणकावर नोंदणी. मोठी बातमी, निराधार लाभार्थ्यांना मिळणार दरमहा 2500 रुपये. UDID आणि आधार कार्ड संलग्न नसल्यास लाभ मिळणार नाही. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदानात वाढ करत दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना आधार कार्ड योजना संलग्न करणे अनिवार्य आहे. तसेच लाभार्थ्यांना UDID अद्ययावत करून सादर करणे देखील बंधनकारक असणार आहे. धाराशिव जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सुरुवात. धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातून जाणार 44 किलोमीटरचा मार्ग. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बोली भाषांचे डिजिटलायझेशन काम सुरू. भाषिणी अंतर्गत उपक्रम, AI आधारित सेवा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार. अतिवृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 536 विहिरी बुजल्या. दुरुस्तीसाठी प्रत्येकी 30,000चा प्रस्ताव. आधीच काही ठिकाणी पाणी टंचाई, अनेक गावांच्या विहिरी संकटात. दुरुस्तीसाठी प्रशासनाची धडपड. हेक्टरी 23 क्विंटलनुसार कापूस खरेदी होणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. पूर्वी शेतकऱ्यांकडून हेक्टरी 15 क्विंटल उत्पादकतेनुसार कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत कापूस खरेदी केला जात होता. मात्र खरेदीचे हे प्रमाण अपुरे असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उर्वरित कापूस खुल्या बाजारात विकावा लागत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.